मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीनं आता एक अत्यंत भीषण आणि अनपेक्षित वळण घेतलेलं आहे. इस्रायलनं इराणच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अब्बास बंदर इथे थेट हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या हल्ल्यामध्ये इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचे अत्यंत शक्तिशाली नौदल कमांडर अली रेझा तंगसिरी ठार झाल्याचा खळबळजनक दावा एका इस्रायली अधिकाऱ्यानं केलेला आहे. या एका दाव्यामुळे संपूर्ण जागतिक राजकारणात आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अली रेझा तंगसिरी हे केवळ एक कमांडर नव्हते, तर ते इराणच्या संपूर्ण सागरी रणनीतीचे मुख्य सूत्रधार मानले जात होते. अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाला समुद्रात थेट आव्हान देणारी त्यांची विधानं नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली होती. इस्रायलने अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या या मोहिमेमुळे इराणच्या लष्करी शक्तीला मोठा धक्का बसल्याचं देखील बोललं जात आहे. तंगसिरी यांच्या मृत्यूच्या बातमीनं इराण आणि इस्रायलमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून या घटनेचे पडसाद संपूर्ण आखाती देशांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे. विजयजी, आपलं खूप खूप स्वागत. सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरावरती त्याचे होणारे परिणाम, मात्र आता यामध्ये आणखी एक अँगल येताना दिसतोय की तंगसिरी यांच्या मृत्यू संदर्भातली बातमी समोर येताना दिसते. त्यामुळे निश्चितच इराण आणि इस्रायलमधील तणाव जो आहे तो आणखी वाढणार आहे एवढं निश्चित. मात्र याची पुष्टी कशी होणार, खरोखर तंगसिरी या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत का, या संदर्भातली काय माहिती आपण देणार आहात? नमस्ते. नमस्कार. जवळपास 25 दिवसापासून दिवसाच्याही पुढे आता युद्धाची ही सुरू आहे. आपल्याला हे युद्ध दोन पातळीवर अभ्यासावं लागतं. एक, या युद्धामध्ये अमेरिकेचा जो ज्या सुरुवातीला त्यांनी ज्या घोषणा दिल्या होत्या त्या घोषणेनंतर असं दिसतं की अमेरिका या ठिकाणी कम्प्लिटली स्ट्रॅटेजिकली आपला जो त्यांचा जो बेस आहे तो लॉस त्या ठिकाणी झालेला दिसतोय. ऑपरेशनली आणि टॅक्टिकली तीन पातळीवर अमेरिकेचं अपहरण इराणने केलेलं दिसतंय. हे जरी खरं असलं तरी इराणची जी लष्करी शक्तीचा जो कोर गाभा आहे, विशेषतः त्यांचे राजकीय नेतृत्व आणि लष्करी अधिकारी यांना टार्गेट करून इस्रायल आणि अमेरिकेने त्या ठिकाणी यशस्वी हल्ले करून, म्हणजे नुकतीच जी बातमी आलेली आहे की इराणचे जे नौदल अधिकारी आहेत त्यांचा त्या ठिकाणी अब्बास बंदर इथे जे हल्ला झाला, त्या अली रेजा तंगगिरीच्या मृत्यूनंतर इराणचे जे स्ट्रॅटेजिक प्रश्न आहेत ते अधिक धोकादायक होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की पुढील कालखंडामध्ये म्हणजे जर ही बातमी आपण ऑथेंटिकेट केली आणि त्याही पातळीवर इराण त्या कुठल्या कुठल्या याला जाऊ शकतो याचे 2-3 उदाहरणं आपल्याला पाहता येतील. एक, स्ट्रॅटेजिकली जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस इराणने अमेरिकेचं अपहरण अशा पद्धतीने केलंय की सुरुवातीला ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 1974चा पेट्रो डॉलर जो करार होता सौदी अरेबिया आणि जीसीसी कंट्री सोबत अमेरिका संपूर्ण डॉलरच्या अनुषंगाने व्यवहार करत होता तेल याच्यामध्ये, तो व्यवहार आता बंद करून त्या ठिकाणी इस्रायलच्या अधिपत्याखाली म्हणजे होर्मुझ जे स्ट्रेट आहे तिथे कंट्रोल करून आपलं कंट्रोल जो आहे तो इराणने मिळवलेला आहे. बरोबर. दुसरं जे सर्व जे टॅक्टिकल त्याला म्हणतो की ज्या पद्धतीने अमेरिकेकडून सुरुवातीला एक घोषणा दिल्या गेल्या की 2 दिवसामध्ये आम्ही या देशाला नस्तनाबूत करू किंवा तिथे रिजिम चेंज करू, ते टॅक्टिकल त्या ठिकाणी पूर्ण हे झालेलं आहे. आणि ऑपरेशनली ज्या पद्धतीने इराणचे, म्हणजे हे खऱ्या अर्थाने असिमेट्रिक युद्ध आपल्याला पाहावयास मिळतं की जिथे INS म्हणजे त्याला काय म्हणतो ज्याला लष्करी शक्ती जी आहे त्या लष्करी शक्ती पुढे म्हणजे जे ड्रोन जे आहेत, या ड्रोन आणि मिसाईल्स यांनी पद्धतीने अमेरिकेच्या स्कोर यांना नेस्तनाबूत केले, त्यामुळे या युद्धाची संपूर्ण परिभाषा ही बदललेली आहे. आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये आपल्याला ही जे प्रश्न आहेत, म्हणजे विशेषतः खरं म्हणजे आता एकीकडे पाकिस्तान आणि इतर 6 देशांना म्हणजे भारत, पाकिस्तान असेल, रशिया असेल, चीन असेल, नंतर
त्या ठिकाणी इराक असेल, या 6 देशांना होर्मुझ याच्यातून स्टेटमधून इराणने तेल निर्यात करण्यासाठीची एक परवानगी दिली असताना आणि दुसरीकडे ट्रम्प यांनी 15 पॉइंट देऊन त्या ठिकाणी युद्ध कसं हे करता येईल अशी स्ट्रॅटेजी आखत असताना पाकिस्तान आणि इतर काही देश त्या ठिकाणी चीन आणि रशिया हे त्या ठिकाणी मध्यस्थी करून हे युद्ध कसं थांबवता येईल याचे 2 पातळीवर आपल्याला हे दिसतंय. नक्की. हे जरी असेल तरी येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र पुढचे 6 महिने तरी या दोन्ही देशांमध्ये विशेषतः इस्रायल आणि इराण आणि त्याला अमेरिकेचा त्याचा सपोर्ट असल्या कारणाने पुढील 6 महिने तरी यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित होण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की एकीकडे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करतो, परंतु दुसरीकडे इस्रायलने लेबनानमध्ये विशेषतः त्या ठिकाणी लेबनानचा जो प्रांत आहे तिथे बफर कसा भाग होईल आणि त्यासाठी जवळपास 1000पेक्षा जास्त लोक मारली गेलीत आणि ते विस्थापित मोठ्या प्रमाणावर लोक झालेली आहेत. त्यामुळे लेबनान मध्ये एक बफर स्टेट तयार करून त्या ठिकाणी इराणवर हल्ला करता येईल अशा पद्धतीची इराणची स्ट्रॅटेजी आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं जे आहे जे दिसतंय आपल्याला की याचे जे परिणाम आहेत म्हणजे नेतृत्व जर डिस्टर्ब झालं तर त्याचे परिणाम अतिशय भयावह होतात. आणि असेल की ज्यावेळेस सुरुवातीच्या कालखंडामध्ये असं वाटत होतं की इराण कदाचित आपण हार पत्करेल, परंतु आता आपल्याला असं दिसणार नाही, कारण त्यांची जी लष्करी साधन सामुग्री ती 31 जिल्हे प्रोव्हिन्स जी आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला ऑटोनॉमी आहे. म्हणजे नक्की विजयजी, या ठिकाणी प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याला त्याची ऑटोनॉमी आहे आणि ती ऑटोनॉमी सर्वात त्यांचं जे प्रबळ सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ड्रोन आणि मिसाईल्स. आता हे मिसाईल्स आणि ड्रोनचे जे कॅल्क्युलेशन आहेत म्हणजे जवळपास हजारो मिसाईलचे जे प्रोडक्शन आहे ते याचं ड्रोनचं प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन त्या ठिकाणी ते करत सुरू आहे. आणि त्यामुळे एक ड्रोन जर यशस्वी त्या ठिकाणी इस्रायल हल्ला केला त्याचे जे परिणाम आहेत आणि त्याला लागणारा काउंटर करण्यासाठी लागणारा जो खर्च इस्रायल आणि अमेरिकेला करावा लागतो याच्यामध्ये कुठलीही साम्यता नाही. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या युद्धाचे परिणाम केवळ आर्थिक नाही तर जागतिक पटलावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावयास मिळतील. आणि एक विशेषतः म्हणजे आपल्याला जी काही स्ट्रॅटेजिक जे नवीन डायनामिक्स दिसतील म्हणजे सुरुवातीला रशिया, चीन आणि भारत आपण अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजिक ट्रायंगल असं म्हणत होतो, परंतु आता इराण त्या ठिकाणी एक की भूमिका पुढील कालखंडामध्येही बजावू शकतो. संपूर्ण जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स मध्ये अशा पद्धतीचं लष्करी सामर्थ्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे. जरी काही त्यांचे लष्करी अधिकारी किंवा त्यांचे राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी मारले गेले असतील तरी इराणने अतिशय सामर्थ्यशील पद्धतीने इस्रायल विरुद्ध काउंटर केलेले आहे. आणि त्यामुळेच ट्रम्प यांचं संपूर्ण जे काही म्हणजे सुरुवातीला रिजिम चेंज म्हटले, नंतर त्यांनी विजयजी आणि ज्या प्रकारे ही सगळी परिस्थिती आहे ती हाताळणं आता अत्यंत त्यांच्यासाठी देखील मोठं चॅलेंज असणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा केलीत, विश्लेषण केलं. धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.